कुटुंबासह राज्य, देश आणि आपल्या समाज बांधवांच्या विकासासाठी तरुण पिढीने प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी भूम, परांडा आणि वाशी तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये बोलताना केला आहे। भूम शहरातील शंकरराव पाटील महाविद्यालयात रोजगार मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शिवाजी गाढवे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर खोसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, श्रीनिवास जाधवर, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, खलील पठाण, प्रवीण यादव, सचिन तावडे, प्रशांत फंड यांची प्रमुख उपस्थिती होती। या रोजगार मेळाव्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स आणि मार्केटिंग, बँकिंग, IT, टेलिकॉम, BPO आदी क्षेत्रातील विविध नामांकित 60 कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेनुसार नोकरीचे ऑफर लेटर त्यांना देण्यात आले आहे। समजा आता महेंद्र काकांनी जिल्हाध्यक्ष पद घेतलं, आमचे बापूंनी सरचिटणीस आहे, मी प्रदेश उपाध्यक्ष आहे, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो, किंवा मी काय त्या पदाच्या माध्यमातून न्याय देऊ शकतो। आम्ही एखादा साखर कारखाना उभा केलाय, त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून किती लोकांचा ऊस गाळप होतो, त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार आपण देऊ शकतो, हे आउटपुट बघणं गरजेचं असतं। तुम्ही काय पद घ्या, पण त्या पदाच्या माध्यमातून लोक कल्याणकारी कामासाठी तुम्ही काय केलं हे तुम्हाला लोकांपुढे जाऊन सांगावं लागेल, तरच ते तुमच्या पदाला किंमत आहे, तुमचं पद घेण्याला किंमत आहे। त्यामुळे माझ्या सर्व सहकारी बंधूंना हीच विनंती आहे की अशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून असेल, महायुतीच्या माध्यमातून असेल, किंवा इतर महायुतीचेच नाही, की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष आहेत, आमचे विजय काका बोराडे साहेब इथं होते, आता बरीच मंडळी वेगवेगळ्या पक्षाची, इथं काही पक्षाचं स्वरूप नाही किंवा पक्षाचा झेंडा नाही, इथं रोजगारांचा, बेरोजगारांचा, तरुण उद्योजकांना, नवउद्योगांना मार्गदर्शन करण्याचा, त्यांना रोजगार देण्याचा हा कार्यक्रम आहे। त्यामुळे कुणी असं समजू नये की राजकीय कार्यक्रम आहे आणि आपल्या राजकीय विषयावर हा भाषण आहे, असं नाहीये। आपल्या सर्व लोकांना सोबत घेऊन, आपल्याला सर्वांना तरुणांना सोबत घेऊन त्या तरुणांची बेरोजगारी हटवण्याचं काम आपल्याला सर्वांना करावं लागेल, ही काळाची गरज आहे। या सर्वांना मी शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवतो। जय जय महाराज।